जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल असेल किंवा इतर ज्या काही स्पर्धा परीक्षा असेल त्या संदर्भात महत्त्वाचे जे काही लेटेस्ट अपडेट असेल ते वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. तर सध्याच्या घडीला आपल्याला माहिती आहे की जी काही राज्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने मागच्या अधिवेशनामध्ये देखील जो मुद्दा होता तर तो सध्या बघा त्या ठिकाणी लक्षवेधीमध्ये विचारण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये जी काही उत्तरं होती तर ती उत्तरं सध्या बघा देण्यात आली होती. तर आताच्या घडीला आपल्याला माहिती आहे की हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. त्या हिवाळी अधिवेशनामध्ये देखील जे काही मुद्दे आहेत तर ते मुद्दे परत सध्या बघा त्या ठिकाणी विचारले जात आहेत. तर सध्याच्या घडीला जे काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदं आहेत तर ती पदं सध्या भरण्याच्या अनुषंगाने महत्त्वाचं जे काही स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट सध्या आलेलं आहे. तर सविस्तर आपण ह्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सध्या नागपूर ह्या ठिकाणी जे काही हिवाळी अधिवेशन आहे तर ते सध्या सुरू आहे. आता त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही सध्या बघा मुद्दे आहेत तर ते मुद्दे त्या ठिकाणी विचारले जात आहेत. तर ह्या ठिकाणी बघा तुम्हाला जे काही स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट तुम्हाला दिसतंय. ह्या ठिकाणी राज्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याच्या बाबत या ठिकाणी जी काही श्री जयंत आसगावकर असेल, श्री अशोक उर्फ भाई जगताप असेल, श्री अभिजित वंजारी साहेब असेल, श्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेब असेल, डॉक्टर प्रज्ञा सातव असेल, श्री धीरज लिंगाळे साहेब असेल, श्री सुधाकर अडवाले साहेब असेल, श्री राजेश राठोड साहेब असेल, तर ह्यांनी तारांकित प्रश्न जो आहे तर तो सध्या बघा या ठिकाणी 25 जुलै 2023 रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री हे जे आहे तर त्यांना बघा पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय अशा पद्धतीचं इथं स्टेटमेंट देण्यात आलंय. आता ह्याच्यामध्ये जे काही राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत या ठिकाणी एकूण सध्या 3 जे काही स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट ह्या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे. आता ह्याच्यामध्ये पहिलं जे स्टेटमेंट होतं ते म्हणजे इथं बघा, राज्यातील बहुतांश शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे खरे आहे का अशा पद्धतीने सध्या पहिला जो काही प्रश्न होता तर तो प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होता. म्हणजे राज्यातील संपूर्ण जे काही बहुतांश शाळा आहे, त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालय आहे, त्या ठिकाणी शिक्षकांची पदं, त्यानंतर शिक्षकेतर जे कर्मचारी आहे तर त्यांची पदं मोठ्या प्रमाणात रिक्त आहे अशा पद्धतीने जो प्रश्न आहे तर तो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला होता आणि त्यामुळे बघा या ठिकाणी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान जे आहे तर ते होत असल्याचं निदर्शनास आले आहे. हे खरे आहे का अशा पद्धतीने पहिला प्रश्न होता. दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे असल्या शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची रिक्त असलेली पदे भरण्याबाबत शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे अशा पद्धतीने दुसरा प्रश्न इथं विचारला होता. आणि तिसरा जो आहे तो म्हणजे नसल्यास विलंबाची कारणे काय अशा पद्धतीने इथं हे 3 प्रश्न सध्या बघा विचारण्यात आले होते. म्हणजे ह्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी जी काही पदे भरण्याच्या अनुषंगाने शासनाने कोणती कारवाई केली व करण्यात येत आहे हा प्रश्न महत्त्वाचा होता. कारण इथे जे काही शिक्षक भरती आपल्याला माहिती आहे की पवित्र पोर्टल मार्फत आणि शिक्षकेतर भरती प्रक्रिया जी आहे तर ती सध्या बघा मागच्या ह्या ठिकाणी अनेक जी काही वर्षापासून जी बंद होती तर त्या अनुषंगाने देखील आपण पुढे या ठिकाणी बघणार आहोत. सध्या शिक्षकेतर पदभरती देखील इथं होणार आहे. आता हे संपूर्ण जे प्रश्न आहे तर हे वरीलपैकी जे काही महोदय आहे तर त्यांनी सध्या विचारण्यात आले होते. आता ह्याच्यावर जे काही माननीय वरील प्रश्नामध्ये शिवाजी भुसे जे आहे शिक्षण मंत्री तर त्यांनी बघा या ठिकाणी उत्तर दिले. पहिलं आणि दुसरं जे स्टेटमेंट होतं त्याच्यावर आधारित हे उत्तर आहे की शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी 2022च्या आधारे पहिल्या टप्प्यात मुलाखतीसह आणि ह्या ठिकाणी मुलाखतीशिवाय अशी एकूण 21,839 पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यानुसार 18,034 जी काही उमेदवारांची शिफारस करण्यात आली. तसेच दुसऱ्या टप्प्यामध्ये सुमारे 10,000 शिक्षकीय पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये खंड पडू नये यास्तव शिक्षक अभियोगिता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 घेण्यात आली असून त्याचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामधील प्राप्त गुणानुसार शिक्षक भरतीबाबतची जी काही पुढील कार्यवाही आहे तर ती सध्या बघा करण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यास्तव शिक्षक जी काही रिक्त पदे आहे तर ती रिक्त शिक्षक पदे भरण्याबाबत शासनाने प्रयत्नशील सध्या बघा ह्या ठिकाणी आहे अशा पद्धतीचं जे काही उत्तर आहे तर ते उत्तर पहिलं आणि दुसऱ्या स्टेटमेंटचं इथं देण्यात आलं होतं. म्हणजे एकंदरीत आपल्याला माहिती की 2022ची जी काही या ठिकाणी शिक्षक भरती होती म्हणजे शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार जवळपास या ठिकाणी
839 पदाची जाहिरात आली होती. त्याच्यामध्ये शिफारस किती झाली? 18,034 एवढ्या उमेदवारांची शिफारस झाली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये सुमारे 10,000 शिक्षकीय पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. आणि आता जी काही सध्या बघा शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये खंड पडू नये म्हणून जी 2025ची आहे बुद्धिमत्ता चाचणी, शिक्षक अभियंता बुद्धिमत्ता चाचणी, ही देखील घेण्यात आली आहे आणि त्याचा निकाल आपल्याला माहिती आहे की प्रसिद्ध झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये जी काही पुढील प्रक्रिया असेल ती म्हणजे प्राप्त गुणानुसार शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया कार्यवाही त्या ठिकाणी होणार आहे. आणि ह्याच्यामध्ये पुढे म्हटलेलं आहे की रिक्त शिक्षक पदे भरण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे. तसंच बघा पुढे म्हटलेलं आहे की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधास या ठिकाणी अंतरिम स्थगिती दिली असल्याने आपल्याला माहिती आहे की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जो काही भरती प्रक्रिया असेल किंवा आकृतीबंध असेल तर त्या आकृतीबंधाला अंतरिम जी काही स्थगिती आहे तर ती दिली असल्याने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन तसेच पदभरती संदर्भात कार्यवाही करता येत नव्हती. त्यामुळे बघा बरेच वर्ष शिक्षक पदभरतीची संदर्भात जे काही शिक्षकेतर कर्मचारी आहे तर यांची पदे भरली जात नव्हती. म्हणजे या ठिकाणी जो काही स्टे होता, अंतरिम स्थगिती होती, तर ती स्थगितीमुळे या ठिकाणी जे काही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदं आहे तर ती पदं सध्या बघा भरली जात नव्हती. आता सदर जी काही स्थगिती आहे तर ती सध्या स्थितीत उठलेली आहे. म्हणजे जो काही सध्या स्टे होता तर तो स्टे या ठिकाणी उठलेला आहे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे या ठिकाणी भरण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. असं हे जे स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट बघा इथं देण्यात आलंय. म्हणजे जे उमेदवार सध्या शिक्षकेतर कर्मचारी पदभरतीची जी काही वाट बघत होते तर त्या संदर्भात देखील ही महत्त्वाची सकारात्मक जी काही न्यूज आहे तर ती न्यूज इथं आलेली आहे. म्हणजे या ठिकाणी जी काही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदं अनेक वर्षापासून सध्या भरली जात नव्हती तर ती पदं आता या ठिकाणी सध्या स्थगिती जी होती तर ती उठलेली आहे. अशा पद्धतीचं इथं स्टेटमेंट आहे. आणि लवकरच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी काही पदभरती असेल तर त्याची या ठिकाणी कार्यवाही बघा करण्यात येणार आहे. आता लवकरच जी जाहिरात असेल तर ती जाहिरात देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला सध्या बघा मिळणार आहे. तर सध्या ही एक महत्त्वाची जी काही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसंदर्भात जी पदभरतीची वाट बघत होते तर त्यांच्यासाठी बघा महत्त्वाचं हे सध्या जे काही आजच्या घडीला स्टेटमेंट ह्या ठिकाणी आलेलं आहे. तर लवकरच ह्या अनुषंगाने बघा पुढे जी काही जाहिरात असेल तर ती जाहिरात मे बी पाहायला मिळू शकते. आता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये बरेचशी जी काही पदं असतात त्याच्यामध्ये लिपिक पासून परिचरसपर्यंत किंवा ह्या ठिकाणी जे काही कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक जेवढे पण शाळा महाविद्यालयामध्ये असतात त्याच्यामध्ये ग्रंथालय संदर्भात असेल, ग्रंथपाल असेल, बरोबर, त्यानंतर शिपाई असेल, वॉचमन असेल, असे जे काही संपूर्ण जी काही पदं आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तर ती त्या ठिकाणी बघा भरली जाणार आहे. आता ही एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या बघा आलेली आहे. तर महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा. त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.